नमस्कार. तर 8व्या महिन्यातील प्रेग्नन्सीचा हा आहे दुसरा दिवस. सकाळी उठल्यानंतर लमाज टेक्निक केलेली आहे. ही टेक्निक आपल्याला डिलिव्हरीच्या वेळी खूप उपयोगी ठरते. प्राणायाम करून झाल्यानंतर थोडेसे भिजवलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स खाऊन झाल्यानंतर नाश्त्यामध्ये 1 भांडं प्रोटीन घालून दूध घेतलेलं आहे. दूध घेऊन झाल्यानंतर गर्भसंस्कार ॲक्टिव्हिटीमध्ये लिंबूच्या मदतीने आपल्याला चित्र पेंटिंग काढायचं होतं. गर्भसंस्कार ॲक्टिव्हिटी करून झाल्यानंतर मी दुपारचं जेवण करून घेतलेलं आहे. आहाराबरोबरच गर्भसंस्कार करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. तर 5:30 ते 6 दरम्यान मी योगा करत असते. योगाच्या सुरुवातीला स्ट्रेचिंग करायची आणि स्ट्रेचिंगनंतर योगा चालू करायचा. तर योगा करत असताना रोज मी 100 बटरफ्लाय करत असते. यामुळे आपल्या पेल्विक मसल्सला व्यवस्थित रक्तपुरवठा होत असतो. तर कमीत कमी रोज 100 बटरफ्लाय केल्याच पाहिजेत. योगा करून झाल्यानंतर एक 10 मिनिटे मी मेडिटेशन केलेलं आहे आणि मनातल्या मनात आपल्या बाळाशी गर्भसंवाद देखील करायचा आहे. हे सर्व करून झाल्यानंतर एक भांडं छतावरी घातलेलं दूध मी घेतलेलं आहे आणि रात्रीचं जेवण बनवलेलं आहे. रात्रीच्या जेवणामध्ये 2 पालकच्या टिक्क्या आहेत, रताळ्याचा पराठा आणि दूध आहे.